हाय मैत्रिणींनो, हे बघा मी तुमच्यासाठी एक शोपीस नवीन घेऊन आलेली आहे जे आपण भिंतीला टांगू शकतो। हे बघा, तर त्याच्यासाठी मी आधी पिंक कलरचा धागा घेतलेला आहे, पिंक कलरची लोकर घेतलेली आहे, ती 20 वेळा गुंडाळून घेतलेली आहे। त्याचे आपल्याला 7 गोंडे बनवायचे आहेत। हे बघा, मी नॉट फिट करून घेतलेली आहे। ते नॉटचा धागा पूर्ण कट करायचा आहे आणि वरचा धागा पण आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आहे। त्याला असे 5 राऊंड मारून फिट करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे असे 5 राऊंड मारून 2 नॉट अशा फिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग हे उलन असतं ना, त्याला हातात पकडून व्यवस्थित फिनिशिंगसाठी खालचे पूर्ण धागे बरोबर करायचे आहेत। पूर्ण कट करून घ्यायचं। हे बघा, हातात पकडून असं पूर्ण व्यवस्थित कट करायचं आहे। मी 6 गोंडे बनवून ठेवलेले आहेत। हा 7वा गोंडा आहे जो तुम्हाला मी दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे 7 गोंडे पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, 7 गोंडे पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, एक सिस पेन्सिल घ्यायची आहे, तिला पूर्ण अशी लांब रेष करून तिचा धागा फिक्स करून घ्यायचा आहे। जो धागा आपण फिक्स केलेला असतो तो हातात पकडून ठेवायचा आहे आणि त्याला असं राऊंड 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 करत जायचं आहे। पूर्ण वरती फक्त 1 इंच सोडायला पाहिजे आणि जो आपला धागा असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि आपण जो केलेला असतो त्यातनं एक धागा खेचून शेवटचा जो धागा आपण पेन्सिलमध्ये टाकला होता पहिला, तो धागा पकडून अशी नॉट फिक्स करून घ्यायची। हे बघा, असा फुलाचा आकार तयार होतो। हे 17 फुलं मी बनवून ठेवलेले आहेत आणि पुठ्ठ्यापासून एक चौकोनी आकार कापून घेतलेला आहे फ्रेमसारखा। आता तो आपल्याला अटॅच करायचा आहे। हे बघा, हे 17 फुलं आहेत आणि आपण बघा ही फ्रेम कट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला तिला ग्लू स्टिकने फिक्स करायचं आहे। हे बघा, हे असं फिक्स करत जायचं आहे। पहिला स्टार्टिंगला 5 फुलं येतात, नंतर मग 4 राऊंड होतात। 4 असे 3 राऊंड पूर्ण कंप्लीट करायचे आहेत। हे बघा, त्याच्यावर आपल्याला परत नंतर गोल्डन कलरचे मणी पण फिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं ग्लू गननेच नाही तर तुम्ही फेमिकॉलने सुद्धा करू शकतात। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कार्डबोर्ड पेपरचा पण उपयोग करू शकतात याच्यासाठी बनवण्यासाठी। हे बघा, ह्या असे मणी त्याला फिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे बघा, पूर्ण मणी असे फिक्स केल्यानंतर आपल्याला ते जे गोंडे आपण बनवले होते त्याच्यासाठी पण हेच मणी लागणार आहेत, पण ते मी अंदाजानुसार घेतले आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लांब किंवा कमी जास्त डिझाईन घेऊ शकतात। हे बघा, आतमधनं सुई टाकून असे पूर्ण मणी त्याच्यामध्ये धाग्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, कारण ती डिझाईन झिगझॅग असते, त्याच्यासाठी कोणाला लांब कोणाला शॉर्ट अशी डिझाईन आवडते, तर तुम्हाला कशी पाहिजे तसं तुम्ही फिक्स करायचं आहे आणि परत 10 ते 15 साकड्यांचा एक छोटासा राऊंड करून घ्यायचा आहे। तो आपल्याला हुकसाठी लागणार आहे। बघा, खिड्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला त्याला गरज पडेल म्हणून साखळीचा एक राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे। हे बघा, असं पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला परत अजून ग्लू स्टिकने धागे कट केल्यानंतर परत ग्लू स्टिकने थोडं फिनिशिंग द्यायची आहे। हे बघा, असे धागे कट करून घ्यायचे आहेत। बघा, हे बघा, पूर्ण धागे फिक्स करून घ्यायचे आहेत, नंतर कट करून हे बघा असं ग्लू स्टिकने हे करून घ्यायचं आणि तो ग्लू पूर्ण सुकू द्यायचा आहे, घाई करायची नाही। हे बघा, हे असं फिक्स करायचं आणि मग ते सुकल्यानंतर बघा टाकल्यानंतर बघा किती भारी दिसतं ना, एकदम अप्रतिम। तुम्ही पण करून बघा आणि नक्की हे व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला आपला हँगर। चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। हे बघा, हे पूर्ण कंप्लीट करून बघा कसं दिसतंय, मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये।